पहिले तर मास्टरबेशन योग्य की अयोग्य इथून आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं मास्टरबेशन हे किती चांगलं आहे, कारण जर का माझी लैंगिक इच्छा झाली, पार्टनर नाहीये, तर मी दुसऱ्या व्यक्तीवर जाऊन अत्याचार करण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला जर सुख दिलं तर चांगलं आहे ना. मग त्याच्यापेक्षा वाईट काय? तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट चूक आहे, ही अयोग्य आहे. आणि मग ह्याला आम्ही व्यसन म्हणतो. कुठलंही व्यसन वाईट नसतं, मग ते सिगरेटचं असो, तंबाखूचं असो, दारूचं असो किंवा मास्टरबेशनचं असो. त्याच्याने त्यांचा अभ्यासात ते मागे पडतात, करिअरमध्ये मागे पडतात, शाळा कॉलेज बुडवतात की आता माझं काम संपलं, आता काय करू? मास्टरबेशन. मला पुढचा जो प्रश्न पडतो, सेक्स जेव्हा आपल्याला मिळत नाही, मुलं असो मुली असो, तर एक अल्टरनेटिव्ह आपल्याकडे आहे मास्टरबेशन. त्याला घेऊन माझा हा पहिला प्रश्न आहे. खूप सारे मिथ्स आहेत मास्टरबेशनला घेऊन. पहिले तर मास्टरबेशन योग्य की अयोग्य इथून आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं मास्टरबेशन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. मास्टरबेशन म्हणजे काय की ज्या वेळेला मला माझा पार्टनर नाही आहे आणि माझी लैंगिक इच्छा जागृत झाली आहे, त्यावेळेला मी स्वतःच्या शरीराला सुख देणं, याला मास्टरबेशन आपण म्हणतो. हे मास्टरबेशन दुसरं एक जे मी म्हणतो नेहमी, ते म्हणजे की मास्टरबेशन स्त्रिया आणि पुरुष दोघंही करतात. हे गैरसमजच काढून टाका की फक्त पुरुष करतात. पद्धत वेगळी, पण दोघंही स्वतःच्या शरीराला सुख देऊ शकतात. त्यामुळे ज्या वेळेला माझी इच्छा होतीये, त्यावेळेला माझ्याकडे पार्टनर जर अवेलेबल नसेल, तर त्यावेळेला मी माझ्या शरीराला सुख देणं ह्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. हे किती चांगलं आहे, कारण जर का माझी लैंगिक इच्छा झाली, पार्टनर नाहीये, तर मी दुसऱ्या व्यक्तीवर जाऊन अत्याचार करण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला जर सुख दिलं तर चांगलं आहे ना. मग त्याच्यापेक्षा वाईट काय? इथपर्यंत वाईट काय? अतिरेक जेव्हा होतो, म्हणजे मास्टरबेशन हे आपण जेव्हा गरज नसताना करतो किंवा आत्ता वेळ आहे, आत्ता मला काही करायला नाही आहे, त्यावेळेला करतो, एक टाइमपास म्हणून करतो, त्यावेळेला मास्टरबेशनचा अत्याचार आणि अयोग्य वापर होतो. आणि मग ह्याला आम्ही व्यसन म्हणतो. कुठलंही व्यसन वाईट नसतं, मग ते सिगरेटचं असो, तंबाखूचं असो, दारूचं असो किंवा मास्टरबेशनचं असो. सो मास्टरबेशन परसे चांगलं आहे, पण ते आपण कधी करतोय ह्याला खूप महत्त्व आहे. आपली लैंगिक इच्छा जागृत झाल्यानंतर जेव्हा आपण करतो, त्यावेळेला मास्टरबेशन नक्कीच चांगलं आहे. पण आज मी अनेक मुलं मुली बघतो की जे शाळा कॉलेजमध्ये असतात आणि दिवसातून 2, 4, 5 वेळेला मास्टरबेशन करतात. त्याच्याने त्यांचा अभ्यासात ते मागे पडतात, करिअरमध्ये मागे पडतात, शाळा कॉलेज बुडवतात. कितीतरी IT कंपनीमध्ये जे वर्क फ्रॉम होम कल्चर झालं ना चालू, त्याच्यानंतर हे खूप जास्त झालं आहे की आत्ता माझं काम संपलं, आता काय करू? मास्टरबेशन करतो. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट चूक आहे, ही अयोग्य आहे. आपण मास्टरबेशन त्याच वेळेला करायला पाहिजे ज्या वेळेला माझी लैंगिक इच्छा जागृत झाली आहे, पार्टनर नाही आहे, त्यावेळेला मी मास्टरबेशन कारण याची फ्रिक्वेन्सी खूप वाढते ना. आता कित्येक अशी आजूबाजूला मुलं आपल्याला पाहण्यात येतात की ते 5-5, 7-7, 8-8 वेळा दिवसातून मास्टरबेशन करतात. आणि हे जे काही डोपामाइन वगैरे सिक्रेट होतं ते करत असताना, तर ते त्यांना वारंवार ते सुख पाहिजे असतं. आणि ते झाल्याच्या नंतर जे डेबिलिटी त्यांच्या शरीरामध्ये येते, जे काही ॲडवर्स इफेक्ट त्यांच्या शरीरावर होतात, खूप जास्त मास्टरबेशन केल्यानं काय होतं ते एक जरा समजावून सांगा. मी म्हणलं ना की खूप जास्त मास्टरबेशन हे कुठल्याही व्यसनाव्यतिरिक्त नाही, ते व्यसनच आहे, त्याच्याहून मोठं आहे अगदी. म्हणजे जसं सिगरेट दारूनी आपल्या शरीरावर नुकसान होतं, मी म्हणेन मास्टरबेशननी जेव्हा अति केलं जातं त्यावेळेला शारीरिकपेक्षा मानसिक आघात जास्त होतात, सामाजिक आघात जास्त होतात. म्हणजे आपण करिअरमध्ये मागे पडतो, आपल्या शिक्षणात मागे पडतो, आपले मित्रमैत्रिणी गायब होतात, आपला खेळ अभ्यास ह्याच्यावरती परिणाम होतो, आपल्या एकमेकांच्या नात्यांवर परिणाम होतो. मग अशी कितीतरी माझ्याकडे जोडपी आहेत ज्याच्यामध्ये लग्न झालंय, पण तो पुरुष फक्त मास्टरबेट करतो, सेक्स करत आणि संबंध ठेवत नाही. कारण त्याला ते इझी आणि काय बोलतो त्याला, ती मानसिकताच ती झालेली आहे. ॲक्च्युअल सेक्स करू शकत नाही आहे तो. अगदी बरोबर. कारण काय होतं ना की मास्टरबेशन जेव्हा आपण करतोय त्यावेळेला आपण खुदके राजा आहे. मी माझ्या पद्धतीने करणार, मला पाहिजे तसं करणार, मला जे आवडतं ते करणार. त्याच्यामुळे मग जर पार्टनर आला ना, तर बऱ्याच मुलांना
हे भीती वाटते की अरे मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फाय करू शकेन का, मी माझ्या पार्टनरला योग्य सुख देऊ शकेन का, मी तिथे कुठे कमी पडेन का, आणि त्याच्याने अडचणी निर्माण होतात. आता एक मला नेहमी सांगावंसं वाटतं की जे एक्सेस मास्टरबेशन करतात, तुम्ही आत्ता डोपामीन आणि चांगले हॉर्मोन्सचा विषय काढलात, तर मास्टरबेशन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण एक सेट रुटीनप्रमाणे करतो. म्हणजे मला माहिती आहे की मला माझ्या डाव्या गालाला हात लावल्यावर चांगलं वाटतं, फाईन. मास्टरबेशन करताना मी कुठल्या पद्धतीने हात लावणार मला माहिती आहे, किती जोरात हात लावणार मला माहिती आहे, कुठल्या हाताने हात लावणार मला माहिती आहे, कुठल्या दिशेने हात लावणार मला माहिती आहे. पण जेव्हा आपण संबंध ठेवतो आणि मी माझ्या पार्टनरला सांगतो की माझ्या गालाला हात लाव कारण मला चांगलं वाटतं, त्यावेळेला माझा पार्टनर कदाचित असंच लावेल, कदाचित उलटा लावेल, कदाचित वेगळा लावेल, फोर्स वेगळा वापरेल, कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी करेल. आणि त्याच्यामुळे मास्टरबेशनपेक्षा ॲक्च्युअल सेक्स इज ऑलवेज एन्जॉयबल. कारण तिथे मला वेगवेगळ्या पद्धतीने आनंद मिळू शकतो. बरोबर. मास्टरबेशनमध्ये मला माहिती आहे मला कसा आनंद मिळणार आहे, आणि त्याच्यामुळे ती सवय तेच करून बऱ्याच वेळेला त्याची सवय लागते, पण त्याच्यातून तेवढा आनंद मिळत नाही म्हणून आपण शोधत राहतो. तर ॲक्च्युअल जेव्हा आपण संबंध करतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आनंद दरवेळेला मिळतो. कारण आपला पार्टनर कसा रिॲक्ट करेल, कुठल्या पद्धतीने रिॲक्ट करेल, आपण सांगितल्यावरही कसं करेल हे आपल्याला कळत नाही. आणि ते जे अँटिसिपेशन आहे ना, त्याच्याने शारीरिक संबंध हे मास्टरबेशनपेक्षा जास्त आनंददायी असतात. बरं. आणि ही जाणीव जेव्हा होते ना, कधी होते ज्यावेळेला खरंच आपण संबंध ठेवतो. पण ही मुलं मुली काय करतात, ती जाणीवच करून घेत नाहीत आणि मग जे आपलं सेट रुटीन आहे तेच करत राहतात. कोणालाही बदल नको असतो, पण तो बदल चांगला असेल ह्याची जाणीव झाली की मग बदल पाहिजे असतो. आणि त्याच्यामुळे ही जाणीव जेव्हा आपण त्यांना करून देतो तेव्हा मग ते मास्टरबेशनकडे बघत पण नाहीत आणि मग शरीर संबंधाकडे येतात. सो मास्टरबेशन त्याच वेळेला करायला पाहिजे ज्या वेळेला आपली लैंगिक इच्छा झाली आहे, आपल्याकडे पार्टनर नाही आहे, त्यावेळेला आपल्याला नक्की मास्टरबेशन आणीबाणी असेल तर अशाच वेळेस. अगदी बरोबर. म्हणजे दुसऱ्यावर जाऊन काहीतरी अत्याचार करणं किंवा विकृती करणं त्याच्यापेक्षा स्वतःच्या प्रायव्हसीमध्ये आपण स्वतः करण्याच्यात काहीच गैर नाही आहे.